देवेंद्र फडणवीस असे म्हणालेत की सुरतवरती शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्यात झालेल्या नाहीयेत। आजच्या असणाऱ्या लोकसत्तेमधली ती असणारी बातमी आहे। मी देवेंद्र फडणवीस यांना असणाऱ्या बऱ्याच वेळा पुस्तकं वाचताना बघितलेली आहेत, पाहिलेली आहेत। मी त्यांना असणारा आवाहन करणार आहे की यदुनाथ सरकार त्याच्याच बरोबर गजानन भास्कर आणि आशा कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्या ज्या आहेत या स्वाऱ्या कशा झाल्या, कशा पद्धतीने झाल्या याचा असणारा पूर्णपणे वर्णन त्यांनी असणारं केलेलं आहे। कुठच्या साली झाल्या याही त्यांनी असणारं वर्णन केलेलं आहे। त्याच्यामुळे मला देवेंद्र फडणवीस यांनी RSSची जी ओढली आहे आणि शिवाजी महाराजांचा इतिहासच नाही असं जे जुन्या काळी RSS वाले जे म्हणत होते तेच पुन्हा आता म्हणायला लागले, तशी असणारी परिस्थिती आहे। मी हे दुर्दैव असं म्हणेन की एका कर्तबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा भाग होतोय आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मृतीला चॅलेंज उभं केलं, आलुतेदार बलुतेदार यांचं सैन्य उभं केलं आणि एक राज्य उभं केलं। याचा असणारं 16व्या शतकातलं शैल्य हे आता 2024 मध्ये सुद्धा RSS स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते, याचा मी असणारा निषेध करतो। आणि या निमित्ताने RSS आणि BJP जो शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे हा मी असं म्हणेन एक फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असणारा माफी मागितली।